मला सर्व सन्मान्य सदस्यांना विधान परिषदेत आज सकाळच्या विशेष सत्रात राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार व्यक्त करणाऱ्या प्रस्तावावर चर्चा सुरू झाली। भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी या चर्चेची सुरुवात केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा रोड मॅप राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये प्रतिबिंबित झालाय असं दरेकर म्हणाले। महायुती सरकार सर्व समाज घटकांना न्याय देणार असल्यामुळे जनतेनं विश्वासानं पुन्हा महायुती सरकारला निवडून दिले। सीमावर्ती भागात कर्नाटक सरकारच्या पाठिंब्यानं मराठी भाषिकांवर अन्याय सुरू आहे असा आरोप करत महाराष्ट्र सरकार या मराठी भाषिकांच्या मागे ठामपणे उभं आहे ही ग्वाही या अभिभाषणातून मिळाली असल्याचा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गुंतवणुकीत महाराष्ट्रानं पुन्हा एकदा पहिलं स्थान मिळवलं। उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण केलं जात आहे असंही त्यांनी सांगितलं। सर्वसामान्यांचं सरकार आहे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारे सरकार आहे, महिलांना सक्षम करणारे, शेतकऱ्यांना आधार देणारे सरकार आहे आणि म्हणूनच राज्यातील जनतेने अतिशय विचारपूर्वक महाराष्ट्राचा कारभार या ठिकाणी महायुतीच्या हातात दिलाय। त्याबद्दल या सभागृहाच्या माध्यमातून राज्याच्या जनतेचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातील जनतेने जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला सुद्धा महायुतीचं सरकार कदापि तडा जाऊ देणार नाही अशा प्रकारचा विश्वास सुद्धा या निमित्तानं सभापती महोदय मी व्यक्त करतो।